नमस्कार, मी विकास लावांडे. मागील 2-3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक नवीन बाबा, ज्याला भविष्यातला शंकराचार्य बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली असं म्हणता येईल, असा अहिल्यानगरचा 19 वर्षाचा एक तरुण मुलगा, ज्याचं नाव आहे देवव्रत रोखे. हा 19 वर्षाचा तरुण मुलगा वेदमूर्ती आहे असं म्हणतात. त्याने 2000 मंत्रांचे 50 दिवस शुक्ल यजुर्वेदाचे दंडक्रम पारायण केले. शुक्ल यजुर्वेदाचे दंडक्रम पारायण केले, 50 दिवस केले, 2000 मंत्रांचे पारायण केले. म्हणून त्याचा कौतुक सोहळा भारतीय जनता पार्टीकडून आणि भारत सरकारकडून सुरू आहे. भारत सरकार सातत्याने वैदिक परंपरा किंवा सनातनी प्रवृत्तीचे जे लोक आहेत, जे वैदिक धर्माचं पालन करतात, त्यांचं त्या ठिकाणी सातत्याने महिमामंडन करण्याचं काम किंवा त्यांचा प्रचार प्रसार करण्याचं काम सुरू आहे. ही हिंदू राष्ट्राची पायाभरणी, त्यांची जी काय करायची पद्धत वेगळ्या पातळीवर सुरू आहे, त्यातलाच हा एक प्रकार आहे. अहिल्यानगरचा एक तरुण मुलगा 2000 मंत्र म्हणतो आणि त्याचं पठण करतो, पारायण करतो, म्हणून त्याचं जे काय कौतुक सोहळ्याचे कार्यक्रम सुरू आहेत सोशल मीडियातनं सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या मंत्री, आमदार, खासदार जणू काय RSSच्या वॉर रूम मधून त्यांना आदेश आले असावेत अशा पद्धतीनं खुद्द देशाचे पंतप्रधान सुद्धा त्यांचं कौतुक करतात. असंच मुस्लिम धर्मामध्ये मौलवी सुद्धा कोणी काहीतरी करत असतील, जैन धर्मामध्ये सुद्धा काही व्रत करत असतील. प्रत्येक धर्मामध्ये असं व्रत करणारे, पारायण करणारे लोक आहेतच. परंतु आपला देश संविधानाला बांधलेला आहे. संविधानाच्या मूलभूत तत्वज्ञानाने चालणारा देश आहे, जो निरपेक्ष विचार करतो, धर्मनिरपेक्ष विचार करतो, पंथनिरपेक्ष विचार करतो, जाती धर्मनिरपेक्ष विचार करतो. त्या संविधानाच्या, राज्यघटनेच्या सगळ्या विचारातून आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं, भारत सरकार आणि भारतीय जनता पार्टी RSS कडून जे काही महिमामंडन त्या देवव्रत रोखेचं सुरू आहे. का तर म्हणे 2000 मंत्र त्यांनी म्हटले. अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेत. हे जे काही वेदाचं पठण करण्याची परवानगी होती पूर्वीच्या काळी वर्णव्यवस्थेनुसार फक्त ब्राह्मणांना होती. ब्राह्मणांनीच वेदाचं पठण करायचं, वेदाचं श्रवण करायचं, इतरांना परवानगीच नव्हती. जर वेद पठण केले तर त्याची जीभ कलम केली जायची, वेदांचं श्रवण केलं तर कानात शिसं ओतलं जायचं. अशा पद्धतीच्या शिक्षा त्या काळात होत्या. आणि म्हणूनच वारकरी संप्रदाय निर्माण झाला, म्हणूनच महानुभाव पंथ निर्माण झाला, म्हणूनच महात्मा बसवेश्वरांचा लिंगायत धर्म त्या ठिकाणी सुरू झाला. ही जी काही चळवळ सुरू झाली, ही वैदिक धर्मीयांच्या काउंटर करणारी म्हणता येईल. कारण वैदिक धर्मियामध्ये फक्त ब्राह्मणांना सर्वोच्च स्थान नाही, सर्व अधिकार त्याच्यामध्ये ब्राह्मण आहेत. इतर लोक शूद्रासमान शूद्रच होते. त्यामुळं ज्या वैदिक परंपरेमध्ये समतेला स्थान नाही, सर्व धर्म समभावाला स्थान नाही, त्या वैदिक धर्मियांच्या दुसऱ्या बाजूला श्रमण परंपरा आहे. वैदिकांची परंपरा आणि इकडे श्रमण परंपरा, याच्यामध्ये आपण वारकरी संप्रदाय किंवा मानव पंथाचं तत्वज्ञान मानतो. याचं कारण असं, वर्णव्यवस्थेला तिथे थारा नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, सकळाशी येथे आहे अधिकार. त्याच्या आधी जो एकनाथी भागवत ग्रंथ संत एकनाथ महाराजांनी आणला, संत एकनाथ महाराज म्हणाले, वेदांचा वेदार्थ, शास्त्रांचा शास्त्रार्थ, आमचा परमार्थ वेगळाची. याचा अर्थ असा आहे की वेद परंपरेने किंवा उपनिषदांनी ज्या गोष्टी आणलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व जशाच्या तशा आम्हाला मान्य नाहीत. म्हणून तर एकनाथ महाराजांनी गाढवाला गंगेचं पाणी पाजलं, वर्ष श्राद्धाला शूद्र व्यक्तीला, पती पत्नीला, कुटुंबाला जेवू घातला आपल्या घरामध्ये. संत ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा जो काही छळ झाला, त्रास झाला, त्यांना वाळीत टाकलं गेलं, त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं. ते कोणी लावलं? इस्लाम धर्मियांनी लावलं, ख्रिश्चन धर्मियांनी लावलं. कोणी त्रास दिला सगळ्या संतांना? ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी आणली. संस्कृतचं ज्ञान कोणालाही समजत नव्हतं. आजही आपली संस्कृत बोली भाषा नाहीये. आणि म्हणूनच संस्कृत मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्राकृत भाषेत आणण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. संत नामदेव म्हणाले, आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाची पताका घेतलेले सगळे वारकरी संत पंढरपूरला जातात, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीची वारी करतात.
पंढरपूर आणि कुंभमेळ्यातल्या लोकांचा हाच फरक आहे. कुंभमेळ्याला जमणारे लोक वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला मानत नाहीत, ते वैदिक परंपरेला मानतात, सनातन धर्माला मानतात, कारण त्या चातुर्वर्ण व्यवस्था मांडलेली आहे. वर्ण व्यवस्थेचं आजही ते समर्थन करतात. ब्राह्मण म्हणजे कोण? कुठून येतो ब्राह्मण? ब्राह्मण आकाशातून पडतो का? ब्राह्मणाला 4 डोळे असतात का? ब्राह्मणाला 4 कान असतात का? 10 हात असतात का? कोण असतात ब्राह्मण? ब्राह्मण म्हणजे शूद्रापेक्षा वेगळं त्याचं शरीर असतं का? मेडिकल सायन्समध्ये जे शिकणारे डॉक्टर लोक आहेत ते शरीरशास्त्राचा जेव्हा अभ्यास करतात, जीवशास्त्राचा जेव्हा अभ्यास करतात, तेव्हा शरीरामध्ये सगळ्यांचे अवयव सगळ्यांचे सारखेच आहेत. आणि म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांनी जे तत्वज्ञान मांडलं, जे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे, हेच भारताच्या संविधानात नमूद आहे. परंतु या देवव्रत रोखेचं महिमामंडन करण्याचं जे काम सुरू आहे, त्याला प्रोजेक्ट करण्याचं जे काम आहे, हा भविष्यातला शंकराचार्य असेल कदाचित. आणि म्हणूनच इतरही तरुणांनी अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले कलागुण दाखवलेले आहेत. मग ते शेतीच्या क्षेत्रामध्ये तरुण कष्ट करतात. बळीराजा ज्याला म्हणतो आपण, तो शेतकरी इतरांना जगवतो. तो जो शेतात तरुण राबतो, कष्ट करतो, त्याचं कौतुक नाही करणार का भारत सरकार? त्याच्या शेतीला अजून कुठले तुम्ही साधनं देणार आहात का? त्याची जाहिरात करणार आहात का? पारंपरिक शेतीतनं आधुनिक शेतीत जे शेतकरी आले, ज्यांनी यशस्वी शेतीच्या गाथा त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत, त्यांचं कौतुक करणार नाहीत का? जे जगाला जगवतात. तुमच्या वेदपठणाने देशाचा नेमका कोणता फायदा होणार आहे? त्या 2000 मंत्रापैकी काही मंत्र त्याने पाकिस्तानबद्दल उच्चारावेत, जेणेकरून पाकिस्तान दुष्प्रवृत्ती नष्ट होईल. करावा जरा. 2000 मंत्रापैकी कुठल्या मंत्रांचा उपयोग होतोय? देशातली गरिबी हटेल का? मंत्र म्हणा. देशातली जी आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे, शैक्षणिक विषमता आहे, या विषमतेविरुद्ध 2000 मंत्रांचा उपयोग होईल का? त्या देवव्रत रोखेच्या मुखातून ते जे मंत्र येतील त्याने या देशातली गरिबी नष्ट होईल का? या देशावर जे काही कर्ज झाले, ते कर्ज नष्ट होईल का? कर्ज कमी होईल का? डॉलरच्या तुलनेत 1 रुपया खाली आलाय, 90 रुपये क्रॉस केलेत, ते त्या मंत्रांनी काही कमी होईल का? गरिबांना शिक्षण मिळेल का? गरिबांना आरोग्य सेवा मिळेल का? दुःखितांचे दुःख हरपले जाईल का? अंध अपंगांचे प्रश्न सुटतील का? कोणते प्रश्न त्या मंत्राने सुटतील? काहीतरी चमत्कार दाखवा. उगीच बहुजन समाजाचा बुद्धिभेद करून वर्णवर्चस्ववादासाठी तुम्ही हे जे सगळं काय करताय, या वर्णवर्चस्ववादाच्या प्रवृत्तीतनं तुम्ही या देवव्रत रोखेला तुम्ही पुढे आणताय. आणि कुंभमेळ्यातल्या जटाधारी बुवा बाबांना, जे कुठल्या तरी बिळात जाऊन बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी 30,000 35,000 कोटीची तरतूद करताय. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान तुम्हाला मान्य नाही का? ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान जे आहे, हे विश्वची माझे घर म्हणणारे माऊली तुम्हाला मान्य नाहीत का? अशा पद्धतीनं स्वर्गाची अभिलाषा दाखवणारे आणि नरकाची भीती दाखवणारे हे वैदिक परंपरेतले लोक आमच्या बहुजन समाजाला आजही बौद्धिक गुलामगिरीत, मानसिक गुलामगिरीत ठेवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना महात्मा फुल्यांचा गुलामगिरी ग्रंथ ही मोठी चपराक आहे, उत्तर आहे. बघा जरा बहुजनांनो, गुलामगिरी ग्रंथ वाचून बघा. जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा वाचून बघा. सगळ्या संतांचं साहित्य वाचून बघा. जे खळांची व्यंकटी सांडो तयार सत्कर्मी रती वाढो, असं माऊली म्हणतायत. माऊलींनी सांगितलं हरिपाठामध्ये, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी करून कुठलीही सिद्धी प्राप्त होणार नाही, माऊली सांगतायत. पण माऊलींचं सुद्धा तुम्ही ऐकणार नाहीत, कारण माऊलींना वाळीतच टाकलेलं होतं तुम्ही. संत एकनाथांना त्रास दिलेला आहे, संत सावतोबा, संत चोखोबा, एकतरी संतांना तुम्ही निर्विवाद सोडलंय का? सर्व संतांना, संतांच्या मांदियाळीतल्या एकाही संतांना तुम्ही निर्विवाद संत पण होऊ दिलं नाही. मंबाजीची पार्टी आजही त्रास देते. अनाजी पंथाची पार्टी आजही संभाजी महाराजांना जसा त्रास दिला तशी आजही मंबाजीची पार्टी, अनाजी पंथाची पार्टी जिवंत आहे. आणि हेच मंबाजीच्या, अनाजी पंथाच्या पार्टीचे लोक देवव्रत रोखेचं या ठिकाणी प्रमोशन करतायत. आणि भारत सरकार सुद्धा त्याची जाहिरात करते, त्याचं इथे भविष्यातल्या शंकराचार्य होण्यासाठीची पायाभरणी करते. असंच याच्यातनं दिसतंय. लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे, बुद्धिभेद करण्याचा प्रकार आहे. मानसिक आणि शारीरिक आणि बौद्धिक गुलामगिरी ठेवण्याचे जे काही वेगवेगळे प्रयत्न RSS, भारतीय जनता पार्टीकडनं सुरू आहेत, तेच भारत सरकार करते. भारत सरकारने नवीन संविधान बांधलं, संसद इमारत बांधली. त्या संसद इमारत आम्ही कालच गेलो होतो. तिथे सुद्धा जे काही मांडलेल्या मूर्त्या आहेत, जे काय
ते सगळं हिंदू राष्ट्र सनातन वैदिक धर्माची परंपरा आहे. आणि हा देश सर्व धर्मांचा आहे, सर्व जाती धर्मांचा आहे. संतांनी इथली जाती वर्ण व्यवस्था नाकारली आणि तुम्ही मात्र पुन्हा तेच आमच्या मानगुटावर बसवत आहात. हा देवव्रत रोखे, त्याचा वैयक्तिक आमचं काही द्वेष नाही, वैयक्तिक आमचं काहीच भांडण नाही. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी मंत्र पठण केले म्हणून, पारायण केलं म्हणून त्याचं महिमामंडन सुरू आहे, त्याचं प्रमोशन सुरू आहे, त्याचा आम्ही निषेध करावा की धिक्कार करावी असा आमचा प्रश्न पडतो. कारण आमच्या बहुजन समाजाला जागं व्हायचं नाही का असाही प्रश्न आमच्या पुढे समोर उभा आहे. बहुजनांनो, जागे व्हा, स्वतःच्या मेंदूचा विवेक बुद्धीचा वापर करा. आपल्याला मानसिक गुलामगिरीत ठेवण्याचं जे षडयंत्र आहे, इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरूनी राहो असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले. इहलोकीच्या व्यवहारामध्ये डोळ्यात धूर गेल्यासारखं राहू नका. ते आपल्याला पारलौकिक जीवनाचं सांगतील, मृत्यूलोकीच्या जीवनाचं नंतरचं आपल्याला इहलोकाचं म्हणजे मृत्यूपर्यंत जीवनाचं आपल्याला जगद्गुरु तत्वज्ञान सांगतात, तुकाराम महाराज सांगतात. त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं तरी आपण ऐका, शिवशाहू फुले आंबेडकरांचं तरी ऐका, संतांचं ऐका. ह्या ज्या काही वैदिक सनातन प्रवृत्तीच्या लोकांनी या देशावर वर्णवर्चस्ववादाच्या ध्येयाने ध्यास घेऊन इथे सत्ता प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केलाय, म्हणूनच देवेंद्र फडणवीस म्हणतात की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते. हाच त्यांचा जो काय सिद्धांत आहे तो मोहन भागवत मांडतात, भारतीय जनता पार्टी मांडते. त्याचा आम्ही निषेध करतो. सांस्कृतिक वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम, धार्मिक पद्धतीचे कार्यक्रम राबवून अध्यात्म, काही लोकांना अध्यात्माचंही नॉलेज नाही. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे स्वतःची ओळख, स्वतःच्या आत्म्याची ओळख. ज्याला स्वतःच्या आत्म्याची, स्वतःच्या जीवनाची ओळख झाली त्याला आध्यात्मिक व्यक्ती म्हणतात. परमार्थिक व्यक्ती म्हणजे कोण? परमार्थिक म्हणजे हिंदुत्ववादी नाही. परमार्थिक म्हणजे जो स्वतःचं आत्मपरीक्षण करतो, आत्मनिरीक्षण करतो आणि आपल्या ते दोष निवारण करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला पारमार्थिक व्यक्ती म्हणतात. हे सगळं तत्वज्ञान हे हिंदुत्ववादी लोक आपल्या मानगुटावर वैदिक धर्माचा अजेंडा घेऊन राबवत आहेत. वैदिक परंपरा, सनातनी परंपरा आणि हिंदू धर्म यांच्यात जमीन आसमानचा फरक काय आहे? वारकरी संप्रदायाचा ह्या वैदिक परंपरेशी काही तसा थेट संबंध नाही. महानुभव पंथ असेल चक्रधर स्वामींचा, बसवेश्वरांचा लिंगायत धर्मपंथ असेल, हे सगळं तत्वज्ञान ह्या वैदिक परंपरेच्या विरोधातच आहे. हे आपल्याला जागर राहून शोधावं लागेल आणि त्याचा प्रचार प्रसार करावा लागेल. सरकार ते करणार नाही, भारतीय जनता पार्टी करणार नाही, RSS करणार नाही. म्हणूनच आपण जागे व्हायचे. बघा, पटलं तर आपल्या पिढ्यांपार आपण मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती केली, अनेकांनी संघर्ष केला, अनेकांनी जनजागृती केली. आपणही करणार की नाही हाच प्रश्न आपल्या समोर आहे. जर ही भूमिका पटली असेल तर आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. सत्याग्रही युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या. आपलं जे काय मत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. धन्यवाद.